मित्र हो, स्पर्धागुरू ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, सध्या आपले काही अभिज्ञताधारक की ज्यांचं सिलेक्शन हे पहिल्या राऊंडमध्ये झालेलं नाही किंवा अगदी काही 1-2 मार्कांनी त्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे, असे उमेदवार, असे अभिज्ञताधारक सध्या वाट पाहत आहेत। ते म्हणजे 10% पदकपातीच्या जागा आणि गैरहजरचा राऊंड, अपात्र गैरहजर जे काय राऊंड आहे तो राऊंड हा सध्या होऊन जावा यासाठी काही आंदोलनं करण्यात आलेले आहेत, उपोषणं करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता या राऊंडसाठी थोडक्यात परवानगी मिळालेली आहे। आपण असं म्हणूया की या राऊंडसाठी हिरवा कंदील मिळालेला आहे। म्हणजेच आता थोड्याच दिवसात आपल्याला या जागा ह्या नक्कीच पाहायला मिळतील। तर या संदर्भात आपल्या शिक्षण मंत्र्यांनी काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत एका पत्रकार परिषदेमध्ये, ती आता आपण इथं सविस्तररित्या पाहणार आहोत। मग याच्यामध्ये निवृत्त शिक्षकांची भरती असेल, कंत्राटी शिक्षक भरती असेल, तर याबाबतचं संपूर्णतः स्पष्टीकरण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे। शिवाय इथून पुढची शिक्षक भरती कशी राहील याबाबतही काही वाच्यता केलेली आहे, तर ते आपण आता इथं पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण TET आणि टेटसाठी लागणारा जो काही एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे तो कंटेंट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो। त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। एक व्हिडिओ तुमचा 1 मार्क्स नक्की वाढवेल, त्यामुळे नक्की आपल्या चॅनलचा फायदा करून घ्या। तर पाहूया आपला आजचा हा व्हिडिओ। शिक्षक हा शेवटचा ऑप्शन आम्ही ठेवलेला आहे। भरती सुरू असल्यामुळे आम्ही DED बेरोजगारांमधून भरती करत नव्हतो, कारण ते परत क्लेम करू शकतात त्या जागेवर आणि मग त्याच्यामधून कोर्ट केसेस होऊ शकतात। आता भरती पूर्ण होते, 10% भरतीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये मी सुरू करतोय। त्या भरती पूर्ण झाल्यामुळे टेम्पररी शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि परमनंट शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील। आणि याच्यामध्ये काही वेळेला जर इमर्जन्सी आली तर मग जे शिक्षक असतील त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवायला लागते, परंतु त्याचं प्रमाण 1% सुद्धा नाही आहे। एकंदर जी आता भरती होईल DED रोजगारांची, आणि ही पहिल्यांदा होते की त्यांना जिल्हा स्तरावर न्याय मिळणार आहे आणि ही शेवटची भरती आहे जी राज्याच्या स्तरावर होते। याच्यानंतर होणारी संपूर्ण भरती ही जिल्हा स्तरावर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याची परीक्षा होईल आणि त्याच्यासाठी मॉडेल